यूट्यूबचं टायटल आणि थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आजचा हा व्हिडिओ कशाबद्दल आहे. तर फायनली माझं चॅनल हे मॉनिटाईज झालेलं आहे. 6 महिन्याच्या प्रवासामध्ये हे चॅनल हे मॉनिटाईज झालेलं आहे. नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. तर आजचा व्हिडिओ अशाबद्दल होता की माझे चॅनल हे मॉनिटाईज झालेले आहे आणि या प्रवासामध्ये तुम्ही जी माझी साथ दिली त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. तर हा प्रवास खरं तर खूप असा सोपाही नव्हता आणि खूप असा कठीण पण नव्हता. माझ्या ज्या चुका होत्या, माझ्या काही चुकांमुळे माझ्या चॅनलला 6 महिने लागले मॉनिटाईज व्हायला. नाहीतर माझे चॅनल हे 3 ते 4 महिन्यातसुद्धा मॉनिटाईज झाले असते. ज्या चुका मी केलेल्या आहे त्या चुका तुम्ही सुद्धा करू नये असे मला वाटते, म्हणून मी आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. तर आपली पहिली चूक म्हणजे अशी असते की आपण नवीन चॅनल ओपन करतो आणि आपल्या नातेवाईकांना लिंक पाठवतो की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ही चूक मी केलेली आहे, पण ही चूक तुम्ही करू नका. कारण आपण ज्या नातेवाईकांना लिंक पाठवतो ना, ते नातेवाईक तुमच्या चॅनलला सबस्क्राईब तर करतात, पण तुमचे ते व्हिडिओ कधीच बघत नाही. म्हणून कृपया तुम्ही अशा प्रकारे लिंक पाठवून त्यांना सबस्क्राईब करायला लावू नका. जे तुमचे एकदमच क्लोज आहेत तेच तुमचे व्हिडिओ बघतात, बाकीचे अदर नातेवाईक तुमचे व्हिडिओ बघत नाही. म्हणून ही चूक तुम्ही करू नका. कारण असे जे सबस्क्रायबर असतात ते काही दिवसांनी ते कमी कमी होतच जातात. यूट्यूब त्यांना आपोआपच ते रिमूव्ह करतो. म्हणून तुम्ही सुद्धा ही चूक करू नका. आणि दुसरी चूक म्हणजे व्हिडिओ हे डेली टाका. रोज 2 शॉर्ट आणि 1 लॉंग व्हिडिओ टाका. जर तुम्हाला रोज 1 लॉंग व्हिडिओ टाकणं जमत नसेल तर 1 दिवसाच्या गॅपने टाका, पण कन्सिस्टन्सी ठेवा मंडळी. जर आपल्या व्हिडिओमध्ये जर कन्सिस्टन्सी असली ना तर आपल्या चॅनलला आज व्ह्यू नाही येणार, उद्या व्ह्यू नाही येणार, पण व्ह्यू मात्र कधी ना कधी येणारच. कारण कधीच तुम्ही हार मानू नका. तुम्ही रोज व्हिडिओ टाकत गेले की सबस्क्रायबर आणि व्ह्यूज हे आपोआप वाढतात. लोकांना तुमचं चॅनल आवडायला लागते. लोकांना तुमची माहिती, इन्फॉर्मेशन जे तुम्ही देता ते लोकांना आवडायला लागते आणि ते तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करतात, तुमचे व्हिडिओ पाहतात. तुमच्या व्हिडिओची ते वाट बघत असतात की तुम्ही व्हिडिओ कधी टाकणार ते. म्हणून तुम्ही सुद्धा रोज 2 शॉर्ट आणि 1 लॉंग व्हिडिओ नक्की टाका. कन्सिस्टन्सी ठेवा, म्हणजे तुमचं चॅनलसुद्धा मॉनिटाईज होईल. आणि तिसरी चूक म्हणजे ज्या ईमेल आय डीवरून तुम्ही यूट्यूब ओपन करता त्याच ईमेल आय डीवरून तुमचे सबस्क्रायबर आणि वॉच टाईम पूर्ण झाल्यानंतर मॉनिटायझेशनसाठी जेव्हा आपण ते अप्लाय करतो तर त्याच ईमेल आय डीवरून करा. माझी चूक अशी झाली होती की माझ्याकडे 4 ईमेल आय डी होती आणि मी त्यामधून कोणते ईमेल आय डीवर यूट्यूब ओपन केले हेच मला माहीत नव्हते. तिथे जो ईमेल आय डी दिसत होता मी त्याच्यावरूनच नेहमी परत अप्लाय करत होते आणि रिजेक्शन येत होते. असे 8-10 वेळा झाले. शेवटी मी म्हणजे खचून गेले होते की आता आपलं चॅनल कधी हे मॉनिटाईज होणारच नाही, कारण आपल्या इथे प्रॉब्लेमच येत आहे. आपण दुसरे चॅनल ओपन करायचं असं ठरवलं होतं. आणि शेवटी माझ्याकडे जे 4 ईमेल आय डी होते त्यातल्या मी एका ईमेल आय डीवरती अप्लाय करून पाहिला, लास्ट चान्स म्हणून अप्लाय करून पाहिला. तर माझं चॅनल हे मॉनिटाईज होऊन आलं मैत्रिणींनो. तर म्हणूनच तुम्हाला मी हेच सांगते की जर तुमच्याकडे सुद्धा 3-4 ईमेल आय डी असेल आणि तुमचं लक्षात नसेल की तुम्ही कोणत्या याच्यावरून नेमका अप्लाय केला होता, तर तुम्ही एक नंतर असे करून बघा. जर तुमच्या चॅनलचे जेव्हा सबस्क्रायबर पूर्ण होतात, वॉच टाईम पूर्ण होतो, तेव्हा तुम्ही सुद्धा अप्लाय कराल. कारण प्रत्येकाचं चॅनल हे मॉनिटाईज होणारच आहे. कारण तुम्ही जर कन्सिस्टन्सी ठेवली, सातत्य हेच महत्त्वाचे असते. आणि ह्या प्रवासामध्ये, ह्या यूट्यूबच्या प्रवासामध्ये अशक्य हे काहीच नसते. मला तर यूट्यूबच्या याच्यामधला टायटल कशाला म्हणते, थंबनेल, टॅग याबद्दलची काहीसुद्धा कल्पना नव्हती. मी सुरुवातीला जे व्हिडिओ टाकले होते त्यामध्ये ना थंबनेल लावले होते, ना टॅग लावले, ना हॅशटॅग लावले होते. मला याबद्दल काहीच माहिती नव्हती. शिकत सगळ्या गोष्टी आपण शिकत असतो. आणि म्हणूनच मी तुम्हाला एकच सांगते की तुम्ही सुद्धा अजून यूट्यूब ओपन केले नसेल आणि तुम्हाला सुद्धा यूट्यूबवर काम करायचे असेल तर तुम्ही सुद्धा यूट्यूब ओपन करा, यूट्यूबवर काम करा. कारण माणूस हा चुकीतूनच शिकत असतो. कारण आपल्या जेवढ्या चुका होतात त्याच्यातूनच आपण हे शिकत असतो. म्हणूनच तुमच्यासाठी सुद्धा हा एक व्यवसाय म्हणून सुद्धा तुम्ही याच्याकडे बघू शकता. फक्त प्रयत्न ठेवा. कधी कोणाला 6 महिन्यात सक्सेस भेटते, कोणाला 1 वर्ष लागतं, कोणाला 2 वर्ष लागतात, पण सक्सेस ही मिळते मैत्रिणींनो. म्हणूनच तुम्हाला माझं एकच सांगणं आहे की तुम्ही सातत्य ठेवा. जर तुम्ही नवीन असाल, नवीन क्रिएटरला खूप प्रॉब्लेम येतं. कारण मी माझ्यावरूनच सांगते की आपल्याला व्ह्यूज येत नाही, म्हणून आपण सुद्धा नाराज होतो की आपल्याला व्ह्यू आले नाही, व्ह्यूच येत नाही. आपण एवढी मेहनत घेतो पण आपल्या व्हिडिओला व्ह्यू येत नाही. बाकीच्यांच्या व्हिडिओला एवढे व्ह्यू येतात, पण त्यांचे जे व्ह्यू आहे ती त्यांची एका दिवसाची मेहनत नाही आहे.
त्यांच्या चॅनलला वर्ष 2 वर्ष झालेले आहे. त्यांनी नेहमी सातत्य ठेवलेले आहे. त्या प्रकारे त्यांनी कंटेंट बनवलेले आहे, म्हणून त्यांच्या व्हिडिओला व्ह्यू आहे. आपण सुद्धा सातत्य ठेवा, त्या प्रकारचे कंटेंट बनवा. आपल्याकडून जेवढे चांगले देणे होईल तेवढे चांगले देण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा व्ह्यू येणार आहे. म्हणूनच तुम्हाला एकच सांगणं आहे की सातत्य ठेवा. सातत्य हे खूप महत्त्वाचे आहे. आणि योग्य प्रकारे टायटल, थंबनेल लावा, डिस्क्रिप्शन लिहा. मी तर सुरुवातीला डिस्क्रिप्शनसुद्धा लिहित नव्हते. मला एवढं काहीच माहिती नव्हतं त्याच्यामधलं की कशाला काय म्हणतात ते. हळूहळू सगळ्या गोष्टी शिकत गेले आणि आज मी टायटल लावते, डिस्क्रिप्शन, हॅशटॅग सगळंच आता व्यवस्थित करते. आता व्हिडिओला व्ह्यू पण येत आहे, पण अजून जेवढे पाहिजे तेवढे असे सुद्धा व्ह्यूसुद्धा येत नाही. माझे 1-2 शॉर्ट आणि 1-2 असे व्हिडिओज व्हायरल गेले होते, त्याच्यामधूनच मला सबस्क्रायबर आणि वॉच टाईम हा मिळालेला होता. म्हणूनच आज माझे चॅनल हे मॉनिटाईज झालेलं आहे. पण इथे प्रवास थांबलेला नाही आहे. आता खरी सुरुवात ही प्रवासाची इथूनच झालेली आहे. चॅनलला सबस्क्राईब हे मिळाले, वॉच टाईम झाला, चॅनल मॉनिटाईज झाले. पण खरी जी सुरुवात आहे ती इथूनच आहे. खरी कमाई आता आपली इथूनच सुरू होते की आता इथून इकडे आपल्या चॅनलला व्ह्यूज आले पाहिजे, सबस्क्रायबर आणखीन वाढले पाहिजे. आणि इथूनच माझं जे गोल आहे महिन्याला, जे मला यूट्यूबकडून मिळवायचे आहे ते गोल मला पूर्ण करायचे आहे. आणि म्हणूनच मला तुमची सुद्धा यामध्ये साथ पाहिजे आहे. माझ्या चॅनलवर तुम्हाला उलन रंगोली मॅटचे, तसेच पाईप क्लिनरचे आणि सणवार विषयीचे सगळे असे व्हिडिओ मिळतात. सगळे व्हिडिओ अशा टाईपचे व्हिडिओ मी बनवते, कारण मला आधी कोणत्या याच्यावर व्हिडिओ बनवायचे ते सुचत नव्हते. माझी सुरुवात ही यूट्यूबची उलन रंगोली मॅटच्या याच्यातून झाली होती. मी उलन रंगोली मॅटचे व्हिडिओ टाकले, मग सणवारचे टाकले, पाईप क्लिनर अशा प्रकारचे, आणि शॉर्टसुद्धा मी वेगवेगळ्या प्रकारचे टाकले. पण तुम्ही असे करू नका. तुम्हाला ज्या कॅटेगरीमध्ये बनवायचे आहे व्हिडिओ ते एकच कॅटेगरी निवडा आणि त्याच्यानुसारच तुम्ही व्हिडिओ टाका मंडळी. आणि जर तुम्हाला सुद्धा अशाच प्रकारचे यूट्यूब चॅनल जर ओपन करायचे असेल तर तुम्ही नवीन क्रिएटर आहे, बिगिनरला काहीच माहीत नसते. यूट्यूबवर असे भरपूर व्हिडिओ असतात की त्याच्यामधून आपल्याला सगळी माहिती भेटत असते. मी सुद्धा ते व्हिडिओ पाहत होते आणि आतासुद्धा पाहते. त्याच्यानुसार आपल्याला ज्या आपल्या चुका होत असतात त्या आपल्याला त्यातून शिकायला मिळते. म्हणून तुम्हीसुद्धा हार मानू नका आणि मी ज्या चुका केल्या आहे त्या तुम्ही नक्कीच करू नका. आणि तुम्हीसुद्धा तुमचं चॅनल हे मॉनिटाईज करा. आज ना उद्या प्रत्येकाचे चॅनल हे मॉनिटाईज होणार आहे. फक्त तुम्ही सातत्य ठेवा आणि सातत्य खूप महत्त्वाचे आहे. आपल्या चॅनलवर जर सातत्यच नसेल, आज आपण एक व्हिडिओ टाकला आणि 8 दिवसाने 15 दिवसांनी जर एक व्हिडिओ टाकला तर ते आपल्यासाठी महत्त्वाचे नाही आहे. जेवढे तुम्ही सातत्याने दररोज व्हिडिओ टाकाल तेवढे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. दररोज एक व्हिडिओ आणि 2 शॉर्ट टाका आणि त्याच्या टायमिंगनुसार टाका. जेव्हा तुमच्या शॉर्टला तुमच्या व्ह्यूज येते, आपल्या ॲनालिसिसमध्ये दिसते की आपल्या शॉर्टला व्ह्यू किंवा आपल्या लॉंग व्हिडिओला व्ह्यू आणि आपले जे व्ह्यू हे आहे बघणारे ते कोणत्या टाईमला असतात त्याच्यानुसार आपण शॉर्ट टाकू. कधी सकाळी टाका, दुपारी टाका, संध्याकाळी टाका. तिन्ही टाईमला टाकून जर ज्या टाईमला तुमच्याला जास्त व्ह्यू दिसत असेल तो टाईम फिक्स करा आणि त्या टाईमला तुम्ही शॉर्ट किंवा लॉंग व्हिडिओ हे टाकत जा. तर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनसुद्धा सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक द्या आणि हाईपसुद्धा द्या मंडळी. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला सुद्धा असेच नवीन चॅनल सबस्क्राईब करायचे, नवीन चॅनल बनवायचे असेल आणि तुम्हीसुद्धा अजूनसुद्धा बनवले नसेल तर तुम्हीसुद्धा बनवा. चॅनल नक्कीच बनवा आणि प्रत्येकाला सक्सेस हे मिळणारच आहे. फक्त काय वेळ द्या. प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावा लागते आणि वेळेनुसार सगळ्या गोष्टी ह्या होत असतात. जर तुम्हाला सुद्धा माझ्या प्रकारे चॅनल बनवून मॉनिटायझेशन करायचे असेल तर कमेंटमध्ये लिहा, मी हार मानणार नाही असे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.